चला तर मंडळी राम राम. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदला कट्ट्यामध्ये. आज आपण पहिल्या सुरू आपला व्ह्यू पाहून तुम्ही ओळखला असाल मी कुठं आलो. तर मी आमचे परममित्र सुरेशदादा शिंदे यांच्या शेतात आलो. एवढं सुंदर अशी त्यांची शेती आहे, एवढ्या शेंगा लावल्यात तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तिकडे कांदा तीन आहे, इकडे ज्वारी आहे. आपण ज्वारीच्या कडेकडून आता मध्ये जाणार आहोत. आणि मध्ये जाण्याचं कारण काय माहिती की नाही तुम्हाला? दादानं आपल्याला शेंगा खायला बोलल्यात. दादा पाणी आहे का, चिकूल आहे का? हो हो चला कडनं चला, चिखलातून बी जायला तयार आहो म्हणा, कारण शेतकरी पुत्र आहो. हो हो चला. तर बघा या ठिकाणी आला बघा कुठं गव्हात. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हो का आपले मित्र सुरेश दादा लई दिवसापासून म्हणला ते महाराज शेताकडे एकदा शेंगा खायला. हो का बघा बघा ए ब्रँड शेती ओटारीच्या शेंगा आहेत मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता गव्हामध्ये या ठिकाणी मस्त असं शेंगा हनुमानच्या जेव्हा ओहो ओहो बघा फोटो काढायची एक मस्त. चला तर अशा पद्धतीने दादा हो का बघा खावा शेंगा पोटाला खावा घेऊन जावा. ओहो बघा शेतकऱ्याचं मन असं राहते उगं ना हो चालतोय गाडीवर, तर दादांना अडवून थांबून महाराज या म्हणून तुम्ही पाहू शकता. एक प्रेम आमचा अतूट असं नातं मैत्रीचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता सुंदर असं शेत हो का, ह्याकडं त्याकडला तुम्ही पाहू शकता हिरवगार मळा, सुंदर असा मळा या ठिकाणी दादानं आपल्या केलेला आहे. तुम्ही पाहू शकता ज्वारी हरभरा काका लावला दादा शेतात इथं. ज्वारी, हरभरा, शेंगा, गहू, हां कांदा, अरे बापरे लसूण, हां कोबी, ओहो लय काय काय लावलं बाबा. गाजर. गाजर बी आहेत. हा चला तिकडे ब्लॉक करून गाजराचा आहे. हो चला चला इकडून असं म्हणजे बघा बघा हातात मावनात शेंगा आहेत उगं ना. चला ब्रँड शेतकरी ब्रँड शेतकरी नाद करते काय. तर मित्रांनो अशा पद्धतीनं कसं वाटतं ना महाराज? आपण चालाव. पटलं कसं दादा? वाटाणा तर एक नंबर आहे दादा, हा एक नंबर वाटाणा आहे. जवा कसे आहेत? हा तू कसं नंबर शेंगा तर गोड आहे तो वाटाण्याच्या बाबून काय दादा एवढं भारी. काय मित्रांनो योगायोग पाय भरले काय किती आता इकडून? भरजात भरत्या तर शेतकरी आपण बिन पाय भरले तर काय झालं. गहू कुठे भेटतो आपला? गव्हामध्ये दिसत नाही. समोर असं गहू आहे ना या इकडं. दादाचा. तुला मित्रांनो जायचं आपल्या गहू बघायला बी. चिकूला आहे हरकत नाही, आपण चिखलातून जाऊ. चला मित्रांनो अशा पद्धतीने आला बघा दादाच्या गव्हाकडीकडं. वाटाण्याच्या शेंगा ते खतरा आहेत. दादाचं साप मन आहे मित्रांनो. बघा बघा ओहो आपली माती आपली माणसं. ओहो यामध्ये या. चला चला बघा बघा हार ओहो गहू. या इकडे या. मित्रांनो तुम्हाला दाखवतो की पहिल्या सुरू नुसता राडा नुसता धिंगाणा. शेतकरी म्हणते की विशेष मिटला हो, नादच करायचं नाही कोणच शेतकरी होता. शेतकरी आहे तर सारा आहे. तुमच्या एवढा गोळा काय रे? वा बघा बघा आमच्या खांद्याला गहू आहे. हा उगन हो बघा खुशी दादाची आमच्या. मध्ये अजून जाऊ जावा इकडे आहे मैदान आहे. तर मित्रांनो त्यानंतर वाटत नाही आलं. बघा आम्ही दोघं बी किती खुश आहो, कारण सुंदर अशी आपली शेती द पॉवर ऑफ फार्मर्स. पलीकडे फास्ट नाही शेती आपली. हो हो खतरनाक लय नंबर एक दादा. हा राडाच केला आणि बघा गहू बघाल तिथपर्यंत गहू आहे मित्रांनो. आहे का नाही? समुद्र हे समुद्रावनी गहू आहे समुद्रावनी. हा नाद करायचं नाही शेतकऱ्याचा. शेंगा वाटाण्याच्या त्यात अबो का नाही सारच आहे दादाच्या शेतात. ज्वारी हाय, गाजर, गाजर वा 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 मिरच्या, मित्रांनो टमाटे, मिरच्या वा बघा वांगी. माळव्याची गरज नाही आम्हाला बाजारात जायची हो दादा. तर अशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकता आम्ही सुरेश दादा शेतात आला बघा. सुंदर अशी शेती अतिशय तण मन धन लावून या ठिकाणी शेती केली जाते. गहू थाका बघा तुम्ही. बघा. सांगा अजून. खाली तण कुठं तुम्हाला गवत अख्ख्या रानामध्ये बुटभर गवत हुडकून दाखव. चला, हा चला. चालेल तर मित्रांनो आता गाजराचं. अशा पद्धतीने आपली दादाची शेती आहे. खूप अशी मस्त शेती आपली या ठिकाणी दादा करतात. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. चला राम राम.